राजेंद्रराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षा दिनानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान सातारा तालीम संघ कोण होणार हिंद केसरी 2026 चा चंद्रासुया पंच राजेंद्र ओरे, साइड पंच जॉन्सन केरला, आखाडा प्रमुख महेश पाटील महाराष्ट्र, कंट्रोल म्हणून प्राध्यापक नितीन शिंदे सर प्राध्यापक। मंजू हरियाणा रेड कॉस्ट्युमेवर, अमृता पुजारी महाराष्ट्र ब्ल्यू कॉस्ट्युमे। आणि या ठिकाणी इन्स्टा ब्लॉगर प्रशांत पवार, करण कट्टेवाडी, ऋषिकेश देशमुख आणि अथर्व भागवत उपस्थित झाले आहेत। आपलं स्वागत आहे। स्क्रीन या ठिकाणी रमेश येवले वालों को अपना आशीर्वाद दे, ध्यान से रेड नो फिंगर रेड बगल में दिया गया। हां इथं चला गेले। हरियाणाची मंजू लाल कास्टूम मधले, तर महाराष्ट्राची अमृता पुजारी निळ्या कास्टूम मधली अशी तिसऱ्या आणि चौथ्या नंबर साठी कुस्ती लागलेली आहे। गरीब पकड़ ले, अपनी गरीब पकड़ ले बेटा। नीचे ना कर, चल थोड़ी स्टैंडिंग लड़, थोड़ी स्टैंडिंग गरीब पकड़ मंजू हरियाणाची इंटरनॅशनल महिला कुस्तीगीर आहे आणि अमृता पुजारी महाराष्ट्राची ती पण इंटरनॅशनल कुस्तीगीर आहे। आणि चालू वर्षी प्रेक्षक मंडळींच्या माहितीस्तव या वर्षी सोलापूर मुक्कामी झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये डबल महिला महाराष्ट्र केसरीचा किताब आणि सोनेड गाडी जिंकणारी हीच ती अमृता पुजारी। एकदा टाळ्या करा तिच्यासाठी। मुरगुडला सराव करते सदाशिवराव मंडली कुस्ती केंद्राला दादा लवटे सरांकडे एक आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर आहे। मायकल कुस्ती लावायची आणि सरपंच म्हणून राजेंद्रजी वरे, आखाडा प्रमुख कुलदीप यादव सर और जज जॉन पॉल केरला के। ले लिए पैर अंटी पा साइडा मंजू चले जा आगे बढ़ ब्लू पैसे साइड मार, फिर दूसरे पे मंजू, फिर दूसरे पे दोनों होल्डा ने कवर करती रहे बेटा। ये मंजू बापू ज्यादा भी ना लाना, बापू होल्डा ने पकड़े दीपक बापू कुठे? महाबली सतपाल पैलवान आज या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांच्या बाबतीमध्ये रवि हरियाणा थर्ड प्लेस, त्यांच्याकडून कळलेला एक किस्सा। भाई तालियां बजनी चाहिए पहलवान जी। भारतामध्ये चल रहा है, ठीक है। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्त्या स्पर्धा घडतात आणि ज्यावेळी एक आंतरराष्ट्रीय अमोल छोपन महाराष्ट्र थर्ड प्लेस। खेल रही है दूरी ना, ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धा दिल्लीमध्ये होती त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सतपाल पैलवानजी होते आणि त्याच ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीजी आले आणि सगळे उभे राहिले। दिल्ली रोहित एनसीआर सेकंड प्लेस, सगळे उभे राहिल्यानंतर महाबली सतपाल पैलवान देखील उभे राहिले आणि प्रधानमंत्री जवळ आल्यानंतर त्यांना नमस्कार केला आणि 5 पावलं पुढे गेल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी राजनाथ सिंगांच्या कानामध्ये सांगितलं कि महाबली सतपाल को कहो इतना झुककर प्रणाम मत करो क्योंकि तुम देश की शान हो।
साइड पकड़ेगा ना, चल। मग ते- और सागर हरियाणा मोटरसाइकिल त्याच्यावरती का विशेष विजेता म्हणजे पहलवान सतपाल 65 किलोग्राम में सतपाल पैलवानांनी उत्तर अतिशय चांगलं दिलं. तो उनकी जगह सही है, उनका सम्मान करना कर्तव्य है और उन्होंने मुझे ये सलाह देने और मेरा इज्जत करने वो भी सही है. मैं अपनी जगह सही हूं. और म्हणजे एखाद्या प्रधानमंत्र्यांनी त्यांचा एवढा सन्मान राखायचा आणि त्यांच्याबद्दल शब्द वापरायचे ही फार महत्वाची बाब आहे. असे महाराज सतपाल पैलवान आपल्या साताऱ्यामध्ये कोणताही कार्यक्रम असला की विशेष करून येतात. त्यांनी एक सांगितलेलं आहे, या महाराष्ट्राने मला सर्व काही दिलेलं आहे, कारण या देशामध्ये ए मंजू कुश्ती करो. फक्त पैलवानकीमध्ये नाव जे आहे ते महाबली सतपाल आणि मारुती माने एवढीच दोन नावं देशाच्या कानाकोपऱ्याच्या कोणत्याही व्यक्तीला विचारलं तर पैलवान म्हणून कोणतंही दोन नावं पुढे ध्यान येतात. से ध्यान से नीचे आणि डाल. अशा महाबली सत्ता आगे पैर में आज आपल्या या ठिकाणी मुक्कामी आलेली आहे. मंजू पैर में आगे त्यांचा चला. आपल्या सर्वांच्या वतीने जर सगळ्यांना वेळ असला तर टाळ्या वाजून स्वागत करा. त्यांना स्वागत द्या. महाबली पैलवान सत्पाल पद्मश्री आहेत, पद्मभूषण आहेत आणि ज्यावेळी त्यांना विचारलं गेलं होतं, घोषित केलं की त्यांना पद्मश्री किताब दिला, आयो और आग आगे. त्यावेळी राजीव गांधी प्रधानमंत्री त्यांच्याकडे आले होते आखाड्यामध्ये चाली थोड़ी थोड़ी सरक. आणि त्यांनी सांगितलं की मला पद्मश्री दिलेला आहे. आगे पर डायर करीब पकड़. पण त्यावेळी इतकं नम्रतेने त्यांनी सांगितलं की मला पद्मश्री दिलाय, पण मला पद्मश्री कुणामुळे मिळालाय तर माझ्या गुरुमुळे मिळालाय आणि ते म्हणजे गुरु हनुमान. आणि तो सन्मान पहिला माझ्या गुरुचा झाला पाहिजे तर मला पद्मश्री योग्य आहे. ए मंजू ये गर्दन पकड़े. प्रधानमंत्री थांबले चल कोई बात नहीं. आणि लगेच एक 5 दिवसांनी विशेष पत्र काढून गुरु हनुमानजीला आणि स्वतःच्या चेहऱ्याला एकाच दिवशी पद्मश्री देणारे हे भारत सरकार फक्त आणि फक्त गुरु हनुमान आणि पैलवान सतपालजींचं करणार आहे. एक को पॉइंट. एवढा मोठा गुरुप्रती असणारा आदर्श आणि त्यांच्याविषयी असलेलं प्रेम म्हणून इंटरनॅशनल खेळाडू घडवले. त्याच्यानंतर त्यांना 4 वर्षापूर्वी भारत सरकारने पद्मविभूषण दिलेलं आहे. एक को बाहर काट ले जा, गरीब पकड़ के. मोहन ना. झंझटे खत्म हो जाएगा. पहलवान जी ये बात पर ध्यान दे जरा, इस कुश्ती के बाद चाली बाकी ने. 80 किलोग्राम और 85 किलोग्राम की फाइनल होगी और उसके बाद महिलाओं का हिंद केसरी टाइटल का बाउट होगा. पहला पहलवान ध्यान दे इस बात पर और गौर करे, ये 2 कुश्ती होने के बाद आपकी फाइनल हिंद केसरी महिला बाउट होगी. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. 80 किलो और 85 किलो के पहलवान आप तैयार है. इस कुश्ती के बाद 2 कुश्तियां होगी और उसके बाद महिला हिंद केसरी वेट कैटेगरी का फाइनल, उसके बाद हिंद केसरी पुरुष भार वर्ग का 3rd and 4th और उसके बाद हिंद केसरी टाइटल बाउट. इस प्रकार से बोला हिंदी केसरीचे आणखी 2 लागणार. हो, एक 3rd आणि 4th साठीची आणि त्यानंतर फायनलची. अच्छा, म्हणजे 2च कुस्त्या हिंदी केसरीची. हिंद केसरीच्या 2 कुस्त्या गटाच्या पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड फायनल, त्याच्या अगोदर अनिरुद्ध विरुद्ध रजत पवार ती 3rd पोझिशनसाठी. महिलांची जी हिंद केसरी गटाची आहे ती फायनल आता एक अजून बाकी आहे आणि 80 आणि 85 किलोच्या 2 फायनल. एक 6 मिनिटाच्या 2 फेऱ्या आणि 1 मिनिटाची विश्रांती. दमखास कुठं लागतो तर हिंद केसरी मध्ये रेग्युलर जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये 3 मिनिटाच्या 2 फेऱ्या आणि 30 सेकंदाची विश्रांती. 6 मिनिटात ऑलिम्पिकच्या मेडलचा सुद्धा निकाल लागतो, पण हिंद केसरी मध्ये दमखास लागतो. टिकून राहण्याची क्षमता असावी लागते. शेवटच्या क्षणापर्यंत कुस्ती लढवून. अनुज हरियाणा, सचिन कर्नाटक, रोहित दिल्ली और शुभम महाराष्ट्र. और 75 किलो में साहिल हरियाणा, अनुज राजस्थान, कार्तिक एनसीआर और नितिन चौहान जितना होल्ड पकड़ा उतना अच्छा पकड़ना चाहिए. बस चल सरक सरक के थोड़ा महाराष्ट्र. शाबाश, बहुत बढ़िया. आगे बढ़. रेड फिंगर. चला चला चला. हाँ. आगे रहे बेटा. शाबाश. चलती रहा. स्लीप गल गया. चाली बाकी ने. पान लिया करा. इस पान आगे धर अपने ने.
साइड पकड़ 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 गेला गेला पकड़ हाँ ही चाला गेला चल 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 ब्लू पैसे कोचा भाग रहा गर्दन बांध ना चल 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 लेफ्ट राइट राग गेला लेफ्ट राइट आगे ना खड़ी हो तू चलाए जा हाँ ये चल झटके दे इसका थकेगी या चलती रह हाथ मार गेला गेला हाँ ये झटके ही चल कोचा ब्लू पैसे पीछे है ब्लू चला चला जल्दी चल लेफ्ट राइट पर राख हाँ इन्हें पकड़ के चल हाँ मुंह बात दोनों हाथा से दोनों हाथा ब्लॉक गुणफलक चालू कुस्तीचा 1-1. या कुस्तीला पंच राजेंद्र होरेसर, साईड पंच जॉर्ज, आखाडा प्रमुख कुलदीप यादवसर, कंट्रोलर प्राध्यापक नितीन शिंदे सर. हो बाप रे बाप. तिसऱ्या आणि चौथ्या नंबरची कुस्ती महाराष्ट्राची अमृता पुजारी विरुद्ध हरियाणाची मोनो मंजू. लालचे 2 गळ्याचे 70 और 75 किलो के विनर पहलवान मंजू ये गळ्याचे लालचे 2 गुण, गळ्याचा 1 गुण. 70 और 75 के विनर अमृता पहलवान पुजारी हे डबल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचे 70 और 75 किलो के झटके मारे विजेता पहलवान कृपया मंच पे आ जाए. चाले जा इसके गेला चल हाँ बेस्ट चाले जा या पीछे ही पकड़ ले आणि महिला एकेरी पटाला लागली. अमृता पुजारी आणि एका पायावर लागते मंजू हरियाणाची. शबास शबास शबास. आणि 1 गुणाची कमाई. बहुत बढ़िया कुश्ती आपके समक्ष 2-2 आणि अजून 3 मिनिट आणि 38 सेकंद बाकी कुस्तीचे. मंजू अशा खट आणि काटा लढती आज हिंद केसरीच्या निमित्तानं या सातारच्या भूमीमध्ये. ज्या साताराच्या पैलवांना भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिलं कांस्य पदक मिळवून दिलं, खाशाबाद जाधव यांचा जिल्हा हा सातारा जिल्हा आहे. ऑलिम्पिक वीर खाशाबाद जाधवांनी खऱ्या अर्थाने कीर्तिमानी केली. 23 जुलै 1952 ला त्यांचा हा सातारा जिल्हा आणि त्या साताऱ्याच्या भूमीमध्ये इथे केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न होती. शूरांची वीरांची भूमी सातारा भूमी आहे. याच भूमीमध्ये रणवर्धनचा हा जंगी सोहळा इथे केसरीच्या निमित्तानं पाहायला मिळतो. आगे चल 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 झटके मार आगे झटके मारे जा चले जा बेटा. 70 और 75 किलो के विजेता पहलवान कृपया मंच पे आए और अपना इनाम ग्रहण करें. 70 और 75 किलो के विजेता पहलवान मंजू झटके अनुज हरियाणा, सचिन कर्नाटका, रोहित दिल्ली और शुभम महाराष्ट्र. और 75 में साहिल हरियाणा, अनुज राजस्थान, कार्तिक एनसीआर और नितिन चौहान महाराष्ट्र. कृपया ये पहलवान मंच पे आए और अपना इनाम ग्रहण करें. मार तेरा टैग बन जाएगा अच्छा बनेगा. चले जा गेले पुष्पा मंजू गेला पुष्पा ये हाँ पकड़ पकड़ ये देख ये फाउल है. आगे बढ़ ये भी हो गया ले मंजू यो गेर ले हाँ ये भी हो गया चल आगे चल गेला होले इसका एक बार ऐसा टैग भी बनेगा तेरा चलेगा हटिया बापरे बाप, काही घडू शकतं. मंजू लगेच शबास. आणि 2 गुणाची कमाई. आणि अजून एक गुण पॅसिव्हिटीचा 2-5.
असा गुणफलक आहे. शाबास. अजून 1 मिनिट 12 सेकंद कुस्ती बाकी आहे. एक बस चालू कुस्तीचा गुणांक लालचे 2 गुण, जयाचे 5 गुण. खालून मुसंडी मारून अमृता पुजारीनं भक्कम आघाडी घेतलेली आहे. हरियाणा वर्सेस महाराष्ट्र अशी नंबर 3 आणि 4 साठी महिला हिंद केसरीची कुस्ती. तिसरं पदक हरियाणाला मिळणार का महाराष्ट्राला मिळणार याचा फैसला आपल्या समोर कुस्तीमध्ये चालू आहे. 80 किलो भार वर्ग के पहलवान अमित कुमार हरियाणा लाल जांघे में पहलवान तैयार है और संजीत इंसियर ब्लू कलर के जांघे में तैयार है. इस कुश्ती के बाद चाल गया एक अटैक मंजू पूछना है चाल हमारे अटैक अटैक करके अरे 70 वाले फिर चाल 70 किलो आओ ऊपर आओ. अजून 3.5 सेकंद और समय